नमस्कार मित्रांनो, मी आहे भूषण सागर. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण चाललो आहोत एका छोट्याशा राईडवरती. सनसेट राईड वरती आपण जात आहोत. खूप छोटीशी राईड असेल, ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स राऊंड अबाउट, म्हणजे राऊंड ट्रिप. आणि सोलो नाही आहे, ग्रुपसोबत आहे. आपण पहिले मोटोवर्स गराज कॅफे म्हणून आहे बावधनला, तिथे आपण जाणार पहिले आणि तिथून आपल्या राईडची सुरुवात करणार. एक 10-12 जण आहेत. तर ह्याच्यात मी आहे, पुढे जो चालला आहे तो वैभव KTM 390X, जी नवीन वाली आहे, 2025 वाली. तर भेटूयात कॅफेवरती, तोपर्यंत बाय बाय. सो आपण आलेलो आहोत मोटोवर्स गराज कॅफेला आणि इथून आपण राईड चालू करणार आहोत. मित्रांनो, सगळे जमलेले आहेत आणि राईड चालू होणार आहे आता. आणि पाऊस पण पडत आहे थोडा थोडा बघू शकता. मित्रांनो, राईड चालू झालेली आहे. आपण एक 10-12 जण आहोत आणि सगळ्या अशा मस्त बाईक्स आहेत. संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत आणि सनसेट राईड आहे. होप सो सनसेट दिसेल, कारण वातावरण काही ठिकाणी सनी आहे, बट काही ठिकाणी पाऊस पडतोय, ढगाळ आहे. सो लेट्स होप जिथे जात आहे तिथे सनसेट दिसेल. आणि ॲक्च्युली काय डेस्टिनेशन काय आहे मलाही माहिती नाही आहे. सो जो KTM 390वर जो वैभव आहे तो बोलला राईड आहे, जायचं आहे. म्हटलं ठीक आहे आणि लगेच निघालो आहे आम्ही राईडला. सो आय गेस पुढे बरीच ट्रॅफिक दिसते वाकडला, ॲज युजल. हरकत नाही, ते क्रॉस केल्यानंतर मजा येईल. मग हायवेला मस्त गाडी पळवायला. आय एम नॉट शुअर कोण राईड लीड करत आहे. द वन इन येलो जर्सी, रेस मोटो. ओय नाडायचं आहे का? पुन्हा थांबलेत. वाय आय डोंट नो. आपाचेवाला हा काय माहित नाही. टंकी फुल आहे बाबा, टंकी फुल आहे आपने. हा ना काय बोलू भाई. तो आज आपण राईडला जाताना एक जण फ्युलअप करायसाठी थांबलेला आहे इथे हिंदेवाडीच्या पुढे. आपला 7 ते 8 लोकांचा, आय गेस 9 लोकांचा ग्रुप आहे. 12 होते बट आलेले नसतील बहुतेक, कमी झाले असतील. अच्छा, तो समोर जे 2 दिसत आहेत
त्यातला एक लीड करतोय, एक टेल करतोय. सो ग्रुप राईड्समध्ये हा एक इश्यू असतो, सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं आणि एकाने पेट्रोल नाही भरलं तर सगळ्यांना वाट बघावी लागते. वाव, फायनली थोडासा मोकळा रस्ता भेटला आहे आणि पुन्हा थांबतायत की काय? लेट्स होप सो. थांबणार नाही आता. Oh dear. Are we stopping once again? जोरात रॅन्डमली जात असा रोड आहे बघा असा. हा हा हा. अशावरनं गाडी कुदवून आणली त्यांनी. अरे तिकडे काय टाकले आणि तिथून डायरेक्ट घुसलाय. खरं? 70-80 वर. दुर्बीण निघाला टायर मधनं. अरे बापरे, एवढं? भाई कंट्रोल कसा कंट्रोल डोकं फक्त गाडीवर आहे बस, बाकी काहीच नाही पुढचं. गाडी आणि त्याला टच होतंय का टच होतंय का टच होतंय का. मला असं टपली मारायची इच्छा होती मागणं, पण म्हटलं जाऊ दे. लोक अरे मी थांबून ठोकलंच असतं, कान पडतच दिली असती डायरेक्ट. म्हटलं खंड कधी मारावी नाही का तिकडं. इंडिकेटर नाही काही नाही, थर्ड लेन मधनं डायरेक्ट साईडला येतोय रे. बघत नाही काही नाही काही नाही. आय माझं डोकं कुठं हल्लं, त्यांनी परत असा हात केला याला. ओके, अँड आय गेस we are good to go again. येताना थोडा वेळ मी ही चालवणार आहे. वाव, 3 जण एकाच गाडीवरती. ये है मेरा इंडिया. ओहो, रेल्वे, इंडियन रेल्वेज. ठुडुक 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 ठुडुक. Oh wow. अजून एक क्लीन येतोय. Little bit of off-roading. Wow.
व्हेरी नाईस. सुंदर वाटतं हे ठीक आहे. हे मला स्किप करा. या ठिकाणचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. सुट्टीच्या दिवशी असा नजारा बघायला भेटणं म्हणजे सुपर. मित्रांनो, तळेगाव इंडस्ट्रीयल एरिया फेज 2 पर्यंत आपण पोचलो आहे. आपण कुठे चाललंय अजून पण माहित नाही मला. Okay, here begins our ऑफ-रोडिंग. चला थोडीशी ऑफ-रोडिंग करू मस्त. ओके, हां, एक हिमालयन आहे, एक KTM 390X आहे आणि आपण डॉमिनरवाले झालो आहे त्यांच्या मागे. ऑफ-रोडिंगवाल्यांच्या इथून रस्ता आहे. नाईस. ओके ओके ओके.
तर मित्रांनो, इथे आपण आलेलो आहोत लोकेशनवरती. डॅम आहे एक. ओ शिट. आणि मी चिखलात पाय ठेवला आणि शूजला पूर्ण चिखल लागलं. शिट, शुडंट हॅव डन दॅट. बट ठीक आहे, काढून घेऊ. इसी का नाम है जिंदगी. जेवढ्या चुका घडतील तेवढे नवीन एक्सपिरियन्स येतील, तेवढं शिकाल. हा बघा, आपला मित्र बसलेला आहे शांततेत एकदम. मस्त हवा वाहते इथे. आणि आता सनसेट पर्यंत इथेच थांबू. तुम्ही बघू शकतात. तर सनसेट झालेला आहे आणि आता आपण बाईक पुन्हा वरती ऑफ रोड करून चढवणार आहोत आणि त्याच्यानंतर रिटर्न घरी जाणार आपण. व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चल, लेट्स गो. चलो.
परतीच्या प्रवासाला आपण लागलेलो आहोत. सो आता व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन चालू करून ठेवा, म्हणजे जो पुढचा व्हिडिओ येईल त्याच्यात तुम्हाला अपडेट्स येतील त्याचे. आणि जो पुढची जी राईड आहे ती कोकणला असणार आहे. आणि कोकणच्या राईडवरती पुढचे व्हिडिओज येणार आहेत. पुण्यावरनं ते कोकणला अशी राईड असेल, 2 दिवसाची राईड आहे आणि रिलॅक्स करायचा प्लॅन आहे. सो स्टे ट्यून पुढच्या व्हिडिओसाठी. आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आँख है भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो.